मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता राणी झोपलेली असते आणि झोपेमध्ये तिला स्वप्न पडतं. ते देवी आईच्या मंदिरात गेले आहेत आणि देवी आईच्या मंदिरात गेल्यावरती ती देवी आईचं दर्शन घेते आणि तेवढ्यात तिथून इंद्र कुठंतरी गायब होतो. ती खूप ओरडते, इंद्र सर, इंद्र सर. आणि तेवढ्यात तिच्याकडून त्या हळदी कुंकवाचं ताट खाली पडतं. ती म्हणते कुठं गेले असेल इंद्र सर. आणि ती खूप रडायला लागते, खूप ओरडते आणि उठून बघते तर तिचं स्वप्न असतं. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे तिच्या हातात असतं. ती म्हणते की असं कसं स्वप्न पडलं मला. आणि ती इंद्र सर मोठ्याने ओरडून उठते. तर मला तिथे जागे होते. म्हणते काय झालं राणी, का ओरडतेस ग तू. तर आता राणी म्हणते की काही नाही. तर ती म्हणते की तू माझ्या इंद्राचं नाव घेऊन ओरडत होतीस, नेमकं तुला काही स्वप्न तर पडलं नाही ना. मला सांग काही पडलं असेल तर, कारण की पहाटेची स्वप्ने खरे होत असतात. तर आता लगेच राणी म्हणते नाही काही नाही. आता इकडे सकाळी सकाळी सगळेजण जायची तयारी करतात, आवरायची तयारी चालू असते. तेवढ्यात आता इकडे आबान ते सगळेजण तयारीत असतात, पण राणीचं मन कशातच लागत नाही. कारण तिला हे स्वप्न पडलेलं असतं आणि त्यात मालतीई म्हणलेली असते की पाठी पडलेले स्वप्न खरे होतात. त्यामुळे तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. तिला कळत नाही आता काय करावं. तर ती आता तिथे म्हणत असते की आता काय करायचं, मला तर काहीच कळत नाहीये. तर आता ती इंद्रला म्हणत असते, इंद्र सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. आबा येतात आणि आबा पुन्हा येऊन जातात. तर आता इंद्र म्हणतो काय झालं राणी. तर राणी म्हणते की हे बघा इंद्र सर, मला एक खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. अहो इंद्र सर, तुम्ही एक घरी थांबा आणि मी जाते. मी बघते तिथे, कारण की ती कमला आली असेल ना, कमलाला पण मीच भेटते. तुम्ही थांबा घरी. तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही, मी नाही थांबणार. अगं तू एकटी कुठे जाते, मी येतो ना तुझ्यासोबत. तर आता आबा म्हणतात अगं राणी काय झालं, येऊ दे ना त्याला तुझ्यासोबत, का नाही येऊन देते. तर राणी म्हणते अहो आबा येऊन द्यायचं काही नाही हो, पण नको वाटतंय मला. तर आता लगेच ते म्हणतात का नको वाटतंय तुला. तर आता राणी म्हणते की मला असं वेगळंच वाटतंय आहे असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की काही नाही, येऊ दे तुझ्यासोबत त्याला, चल तुम्ही जा पुढे, आम्ही दोघे मागून येतो मग. कारण की तुम्हाला कमलाला भेटायचं आहे ना, उशीर नको व्हायला कमलाला भेटायला, असं आबा म्हणतात. आणि राणी इंद्र तिथून निघतात. तर आता रोडनी चाललेली असतात. इंद्र राणीला म्हणत असतो, राणी तुझ्या लक्षात आहे ग आबांनी तुला काय सांगितलं होतं. तर राणी म्हणते की काय हो इंद्र सर, हो आई माझ्या लक्षात. ती एकटीच चाललेली असते. तर इंद्र मागच थांबून घेतो. इंद्र म्हणतो राणी तुझं माझ्यावर लक्षच नाहीये. तर इकडे जो विक्रांत आहे तो आता घरावरून राणी इंद्राला जाताना बघतो आणि तो म्हणत असतो की तो लगेच त्या माणसाला फोन करतो ते जत्रेमधल्या आणि म्हणतो की हे बघा ते दोघं आता घरातून निघले आहे, दोघांवर तुम्ही लक्ष ठेवून तिथेच थांबा असं सांगतो. तर तो माणूस म्हणतो ठीक आहे आणि तो पण तिथे थांबलेला असतो. इकडे राणी इंद्र रोडनी चाललेली असतात. तर आता राणी इंद्र म्हणतो की काही नाही अगं, तुझी मजाक केली आहे, तू कुठं लक्ष आहे काय माहिती, कशाच तरी विचार करते राणी. राणी म्हणते काही नाही इंद्र सर, आणि ते दोघं चाललेले असतात रोडनी. तर आता इकडं जो विक्रांत आहे ते पण आता ते उर्मिला येते, म्हणते अरे विक्रांत जायचं नाही का आपल्याला, कधी आवरणार आहेस तू. अरे आवर ना, चल ना, सगळ्यांचा आवर रे, हा ड्रेस घाल, हा कुर्ता घाल तू. आणि त्याला कुर्ता देते, ड्रेस देते आणि तिथून निघून जाते. तो आता विक्रांत तिथे आवरायला लागतो. तो म्हणतो आता लवकरच इंद्राचा खेळ संपणार. तेवढ्या तिकडे इंद्र राणी येतात आणि तिथे पोहोचल्यावरती ते माणसं बघतात तर इंद्र राणीला, आणि तेवढे ते करंट सोडतात वायरीतून आणि ते इंद्र पायातून पोतून पाडायचं असतं. पण राणी तिथे येते आणि म्हणते इंद्र इकडून नाही यायचं, आपल्याला तिकडून जायचं आहे. आणि इंद्र वाचतो. तर तो माणूस विक्रांतला फोन करतो. विक्रांत खूप वैतागतो. तो म्हणतो की थांबा आता मला काहीतरी करावं लागणार आहे, डायरेक्ट त्याला संपवायचं आहे आपल्याला, असं म्हणतात. आणि आता ते प्लॅनिंग करतात. तर इकडं विक्रांत पुन्हा आवरतो आणि आता तो जत्रेत यायला निघालेला असतो. तर इकडे सगळेजण आवरून तिकडे यायला निघतात. तर इकडे जे राणी आणि इंद्र आहेत ते दोघे पण आता तिथे थांबलेले असतात. राणी आणि इंद्र आता तिथे देवाच्या दर्शनासाठी चाललेले असतात. तेवढ्यात राणीला एक देवी आईची ही भेटते, भक्ती. आणि तर ते म्हणते की काय झालं. तर आता लगेच ते म्हणते की अगं पोरे, तुझ्या नवऱ्यावर खूप मोठं संकट येणार आहे, तुझ्या सौभाग्यावर खूप मोठं संकट येणार आहे, त्यामुळं तू सावध राहा, असं ती राणीला सांगते. तर राणी म्हणते की हो. तर आता लगेच ती म्हणते की काय झाले नेमकं, मी माझ्या नवऱ्याला एकटं नाही सोडू शकत, असं राणी म्हणते. आणि आता राणी इंद्राला शोधत असते. तर इंद्र तिला बसलेला असतो. राणी म्हणते की काय झालं इंद्र सर. तर इंद्र म्हणतो काही नाही, मला याच्यात बसायचं आहे, आपण चला ना पाळण्यात बसूयात. तर ते दोघे आता त्या पाळण्यात जाऊन बसतात. तर इकडं विक्रांतचा माणूस हे नेम धरून बसलेला असतो, पण तो काहीच करत नाही. तर आता इंद्र आणि राणी खाली आल्यावरती ते दोघे तिथं आल्यावरती तर आता इंद्र तिथून अचानक गायब होतो. राणी म्हणते की इंद्र सर कुठे गेले असेल. इंद्राला इकडे तिकडे बघते पण इंद्र कुठे दिसत नाही. ती खूप मोठे मोठे ओरडते. तर म्हणजे तिकडे सगळेजण आलेले असतात.
सगळेजण येतात आणि ते राणी त्यांचा खूप अपमान करतात आणि राणीला म्हणतात, इंद्राला आण, माझा इंद्र कुठं आहे असं मालतीन ते म्हणतात. तर राणी म्हणते की हो, इंद्र सर इथंच आहे असं ती म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये. इकडं जो विक्रांत इंद्र आहे तो तिकडे जातो आणि तो तिकडे त्या माणसं त्याला घेऊन जातात, त्याला खूप मारतात आणि त्याला हे करतात, मारहाण करतात आणि तो स्वतःचा जीव सोडतो. तर इकडे जी राणी आहे ती इंद्राला खूप शोधते पण इंद्र सापडत नाही. मालती तिच्यावरती खूप काही आरोप लावते पण राणी म्हणते मी इंद्र सरांना शोधून काढणार म्हणजे काढणार आणि सगळीकडे शोधायला लागते. त्या गोणीमध्ये इंद्र असतो तेवढं ते सगळेजण बघतात आणि सगळेजण रडायला लागतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.